नमस्कार. मी डॉक्टर संदीप देवल. मी MD आयुर्वेदिक आहे आणि कॅन्सर अँड डायबेटिक रिसर्च सायंटिस्ट आहे. आपण डायबिटीजवर सध्या माहिती बघत आहोत की आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेदिक शास्त्र या दोन्हीचा वापर करून आपण डायबिटीज कसा कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि रुग्ण अत्यंत आनंदात शुगर कंट्रोल ठेवून पूर्णपणे दीर्घायुष्य निरोगी कसं राहू शकेल याबद्दलची सगळी माहिती आपण हळूहळू आमचे जे संशोधन गेले 27 वर्ष चालू आहे त्याप्रमाणे मी देतोय. आता मागील व्हिडिओमध्ये आपण रुग्णामध्ये कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत शुगरसाठी आणि त्या केल्यामुळे किती फायदा होतो हे आपण सांगितलं. आता महत्त्वाचा भाग आणखी एक सांगायचा होता की रुग्णामध्ये जी शुगर असते ती तुमची जर ती साधारणपणे 150 ते 200च्या ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्याबद्दल आपण पहिला बोलू की ती 150 ते 200च्या मध्ये जर ती सतत शुगर राहत असेल तर ती 150 पण नॉर्मल धरायची आणि 199 पण नॉर्मलच धरायची. बरेच वेळा रुग्ण घाबरून पळत येतात की सर शुगर आमची वाढली आहे, 150 होती ती 190 झाली आहे. एवढे व्हेरिएशन्स हे प्रत्येक माणसाच्या शरीरात होतच असतात. कारण महिन्याभरात आपण अनेक ठिकाणी जेवायला जातो, कार्यक्रमातनं जातो, घरात सणवार असतात. असे अनेक छोट्या छोट्या गोष्टी असल्यामुळे शुगर ही सतत खालीवर आणि फ्लक्च्युएटिंग असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे शुगर तुम्हाला अशी फिक्स कधीही सापडणार नाही. पहिलं टार्गेट रेट सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे त्याच्यामध्ये शुगर ही 200च्या आतच पाहिजे. हे पहिलं प्रिन्सिपल मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला समजावून सांगतोय. त्यासाठी तुम्ही काहीही धडपड करायला लागली तरी करा. त्यानं आपल्या शरीराचं वाटोळं होत नाही, नुकसान होत नाही, त्याचे दुष्परिणाम कमी होतात. पण अनेक पेशंटमध्ये मी असं बघितले की ती शुगर प्रचंड खालीवर होत असते. मग त्यांचे इन्शुलिनचे डोसेस व्यवस्थित होत नसतात. त्यांच्या आधुनिक गोळ्या किंवा आयुर्वेदिक गोळ्या त्याच्या जोडीला काय घेत असतील ते प्रमाण ते व्यवस्थित घेत नसतात. त्यामुळे एक दिवशी अचानक शुगर 150 आणि दुसऱ्या दिवशी एकदम 350. काही लोकांमध्ये ती परत 250, परत पुढे 450. ज्यांची शुगर ही जास्त अशी खालीवर आणि प्रचंड फ्लक्च्युएटिंग असती त्या लोकांचं शरीराचं प्रचंड नुकसान होत असतं. अशा सतत खालीवर होणाऱ्या शुगरला शरीर आपलं स्वतः कोपअप करत नाही, मॅचअप करत नाही. त्यामुळं रक्तवाहिन्या सतत खालीवर फडफड होत राहती. डोळ्यांच्या मागच्या पडद्यांमध्ये हालचालींमध्ये खूप नुकसान होतं. लिव्हरचं काम खूप खराब व्हायला लागतं. कारण एकदा लिव्हरला कमी शुगर आहे म्हणून वेगळ्या पद्धतीनं ॲक्ट व्हायला लागतं, तर एकदम जास्त शुगर आहे म्हणून वेगळ्या पद्धतीने ॲक्ट व्हायला लागतं. किडनीचं खूप नुकसान व्हायला लागतं. त्यामुळं ज्यांना असं वाटत असेल की माझी कधीतरी 300 असते तेव्हा मी एखादी गोळी जास्त घेईन आणि 150 असेल तेव्हा ते कमी आहे, तर असं कृपया करून करू नका. शुगर ही स्टेबल पाहिजे. स्टेबलचा अर्थ 150 ते 200च्या मध्ये कितीही कशी असली तरी चालेल, पण 200च्या पुढं जाऊ देऊ नका. आणि हे फ्लक्च्युएशन जे असतं त्यानंच डोळा, किडनी, लिव्हर, मेंदू, हृदय हे सगळं खराब होत असतं. त्यामुळे फ्लक्च्युएशन शुगर ही सगळ्यात डेंजर शुगर असते. इवन मी बघितलं आहे की सतत मानसिक भयंकर विचार आणि ताणतणाव, सतत टेन्शन, अल्कोहोल किंवा मद्यपान करणं, त्यानंतर सिगरेट ओढणं, तंबाखू खाणं, ह्याच्यामुळे सुद्धा मानसिक शॉकमुळे अशी एका तासात शुगर आत्ता नॉर्मल 150ची असली एकदम 300वर जाते आणि त्यामुळे रुग्ण शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मानसिक त्रास जर होत असेल तर पहिला मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंट घ्या. मन शांत झालं की शुगर पण कंट्रोलमध्ये येऊ शकते. आता एवढं सगळं करून आधुनिक शास्त्राप्रमाणे इन्शुलिन देऊन 90 युनिट इन्शुलिन, अनेक 3 प्रकारच्या आधुनिक गोळ्या देऊन सुद्धा अनेक लोकांची शुगर आम्ही 370, 470 बघितली आहे. तेव्हा ती लोकं खूप नाराज होतात, खूप कंटाळतात आणि मग त्यांना पुढे कसं त्यातनं बाहेर मार्ग काढायचं कळत नाही. मग त्यांना लक्षात यायला लागतं की आपले पाय बधीर होत आहेत, आपले पाय जळजळत आहेत, आपल्या डोळ्यात दिसायचं कमी आलं आहे, न्यूरोपॅथी होते, नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीचं नुकसान होते. अशा वेळी लोकं कंटाळून आमच्याकडे यायला लागली की सर आता आम्ही आधुनिक शास्त्रातली एवढी सगळी औषधं घेतोय, दुसरी पण आयुर्वेदिक औषधं घेतोय आणि कुठली औषधं घेतोय, पण आम्हाला फरक काही जाणवत नाही आहे आणि हळूहळू शरीर क्षीण होते. अशी परिस्थिती जेव्हा येते त्याला आपण म्हणतो रेजिस्टंट डायबिटीज. पण काय होतं की अशा रुग्णांमध्ये रुग्णाच्या या सतत शुगर प्रचंड जास्त असल्यामुळं अत्यंत शरीर खोकलं होतं, कमजोर होतं, रक्तवाहिन्यांची ताकद कमी होती, अवयवांची ताकद कमी व्हायला लागती, रुग्णाची प्रकृती खालावती, चेहऱ्यावर तेज कम्प्लिटली गेलेलं असतं, अशक्तपणा जाणवतो, कमजोरी जाणवते, चाललं की दम लागतो, अवयव हे नाजूक व्हायला लागतात आणि अत्यंतिक प्रमाणात कॉम्प्लिकेशन्स आणि थकवा जाणवायला लागतो. कारण तुम्ही बघितलं असेल कोरोनामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू कोणाचा झाला असेल तर ज्यांना डायबिटीज आहे आणि तो सुद्धा कंट्रोल नाही आहे अशा लोकांमध्ये कोरोनामध्ये लवकर मृत्यू झाला. त्यामुळे ज्यांना शुगर कंट्रोल नाही आहे त्या लोकांना दुसरा कुठला आजार झाला, उदाहरणार्थ पॅरालायसिस झाला, हार्ट अटॅक आला किंवा
आणि कुठल्या प्रकारचं अचानक इन्फेक्शन झालं तर ती लोकं इतरांपेक्षा जास्त आजारी पडतात. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत शुगर ही कंट्रोल व्हायला पाहिजे. आता ह्याला जो रेजिस्टंट डायबिटीज आहे की जो आधुनिक उपचार घेऊन सुद्धा कमी होत नाही, या उपचारावर आम्ही कसं संशोधन केलं आणि कुठल्या प्रकारच्या औषधांनी किती व्यवस्थित आता तो आधुनिक प्रकारचा डायबिटीज कमी यायला लागला, इन्शुलिन थोडं कमी व्हायला लागलं, गोळ्या कमी व्हायला लागल्या आणि आमच्या गोळ्या आणि औषध दिल्यामुळं आता ती लोकं गेली 10-10 वर्ष कशी सुखी आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. त्याची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, ते संशोधन काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद.